आपण बनवणार आहोत एक खास आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ थालीपीठ. थालीपीठ आपल्याला सर्वांना परिचित आहे, पण आज आपण अशा प्रकारे ते बनवणार आहोत की ते छान फुगेल, खुसखुशीत होईल आणि त्यात पौष्टिकतेचा सुद्धा उत्तम समतोल साधला जाईल. चला तर मग सुरुवात करूया या रुचकर आणि परफेक्ट थालीपीठ बनवण्याच्या प्रक्रियेला. त्याच्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी गव्हाचे पीठ, एक लहान वाटी डाळीचे पीठ, एक लहान वाटी तांदळाचे पीठ, 7 ते 8 चमचे उडीद डाळीचे पीठ, तीळ 2 चमचे, जिरे 1 चमचा, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, थोडीशी मेथीची पावडर, आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचा लाल तिखट, आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो, चवीनुसार मीठ, एक थोडीशी हिंग पावडर, सर्व मिश्रण आपल्याला पाणी न घालता आधी असेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाला एकत्रित होईल, सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यानंतर आपल्याला लागेल तसं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्ट असे मळून घ्यायचे आहे. पाणी एकदम न वापरता थोडं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण घट्ट पीठ मळून घ्यायचे आहे. आपलं थालीपीठचे पीठ तयार आहे. आता आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे. त्याच्यासाठी एका कोणत्याही प्लास्टिकचा पेपरवरती छोटासा गोळा घेऊन खालच्या साईडला थोडं तेल घालून घ्यायचे आणि आपल्याला हवे तसे जाडसर पातळ आपण थालीपीठ बनवू शकतो. हे थालीपीठ आपण गरम तेलामध्ये सोडायचे आहे आणि त्याच्यावरती थोडं गरम तेल घालायचे आहे, जेणेकरून आपली थालीपीठ मस्त फुगेल.
दोन्ही साईडने छान खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने आपले थालीपीठ फुगलेले आहेत। आपली थालीपीठ खाण्यासाठी तयार आहेत। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।